सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भात एटीआर वर चर्चा करण्यासाठी भाजपनं सर्व आमदारांना व्हीप जारी केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। मराठा आरक्षणावरून सकाळपासून विधिमंडळामध्ये घमासान सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासंदर्भात एटीआर वर चर्चा करण्यासाठी भाजपनं सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय सांगाल याबद्दल सविस्तर? संदीप, आता एकूण जी परिस्थिती आहे, राज्य सरकार उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो एटीआर आहे तो उद्या संध्याकाळी सभागृहात ठेवणार आहे। या सगळ्या परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर उद्या कदाचित एटीआर ठेवायचा आणि तो बहुमताने मंजूर करून घ्यायचा ही सरकारची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते। कारण उद्या सभागृहात सर्व आमदारांनी हजर राहावं या संदर्भातला व्हीप जो आहे तो भाजपाने या ठिकाणी काढलेला आहे। आणि आता चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीला गेलेत। कुठेतरी ही चर्चा या ठिकाणी स्पष्टपणे दिसते की शिवसेनेनं देखील आपल्या आमदारांना व्हीप काढून या संपूर्ण आरक्षणाच्या जे एटीआर आहे त्याला पाठिंबा द्यावा, म्हणजे उद्या सरकार एटीआर सभागृहात आणेल आणि त्याला बहुमताने मंजुरी या ठिकाणी करून घेईल अशी परिस्थिती सध्या तरी या संपूर्ण परिस्थितीवर स्पष्ट दिसते। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेली या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। यानंतर वेगवान घडामोडींचा आढावा घेणार आहोत। मराठा आरक्षणाचा अहवाल की एटीआर यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येते। खरं तर सरकारनं मराठा आरक्षणाचा अहवाल सादर करण्यावर विरोध काढले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ एटीआर सादर करण्याची भूमिका घेतली आणि त्यावर आता राष्ट्रवादीचं समाधान झाल्याची चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणावर सरकार उद्या सभागृहात एटीआर मांडणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली। आज संध्याकाळी पुन्हा उपसमितीची बैठक होणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर नव्हे तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करा अशी मागणी करताना विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार रणकंदन पाहायला मिळालं। विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी अतिशय आक्रमक भाषेमध्ये उत्तर दिलं। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली। सभागृहाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील सडेतोड उत्तर देत हम भी किसी से कम नहीं हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय। राज्य सरकार जी कारवाई करतंय ती सर्व नियमाने करत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय। विधेयक आणण्याआधी एटीआर मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय। विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। विरोधक केवळ मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला। 52% आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्रपणे देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एसबीसीचं 2% आरक्षण कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। धनगर आरक्षणावरही मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य दिले। धनगर समाजाचा प्रश्नही आम्ही सोडवू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केली आहे। राजकारण केलं तर त्याला राजकीय उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। आज देखील अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वातावरण चांगलंच तापलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झाला, पण गोंधळातच विधानसभेत पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या। सरकार जाणीवपूर्वक मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सरकार आरक्षणाबाबत प्रामाणिक नसल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवारांनी केली आहे। अहवाल सभागृहात मांडत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली। अहवाल तत्काळ सादर करण्याची मागणी सुद्धा विखे पाटलांनी केली आहे। सरकार अहवाल मांडत नाही, काही लपवालपवी करते का असा सवाल आता अजित पवारांनी उपस्थित केलाय। संदिग्ध परिस्थिती दूर करायची असेल तर अहवाल पटलावर ठेवला पाहिजे। आता कोणता अभ्यास चाललाय असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय।
दरम्यान आज विधानसभेत अजित पवारांनी शिवसेनेच्या शिवनेरीवरील माती कलश नेण्याच्या कृतीचा आणि मनसेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणेंच्या कोलांटुड्यांचा चांगलाच समाचार घेतला। भाजपनं शिवसेनेच्या ढाण्या भागाची अवनी केली असं म्हणत शिवसेनेवर जोरदार आणि खरमरी टीका केली आहे। सभागृहात बोलू न दिल्यानं भुजबळांनी सभात्याग केलाय। भुजबळांना सभागृहात बोलू न दिल्यानं त्यांनी सभेचा त्याग केला असल्याची माहिती दिली। सरकार कायदा लपवत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मागासवर्गीयांसंबंधीच्या कायद्यात पारदर्शकता हवी, मात्र ती दिसून येत नसल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। हिंदू, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याची क्षमता सरकारमध्ये नाही। सरकारची नीती ही पळ काढण्याची असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय। सरकार सभागृह बरखास्त करून पळून जाण्याच्या भूमिकेत असल्याचंही ते म्हणाले। आरक्षणाच्या फायद्याचं राजकारण सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। या सरकारच्या मनात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाप असल्याचाही आरोप मुंडे यांनी केलाय। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्याची प्रथाच नाही आहे, त्यामुळे विरोधक केवळ झोपेचं सोंग आणत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक पार पडली। मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीसाठी धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते। अहवाल मांडण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी ठाम आहेत। कोणत्याही परिस्थितीत अहवाल मांडावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। सरकारनं मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्याचं स्पष्ट केल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का तर लागणार नाही ना अशी चिंता ओबीसी नेत्यांना सतावते आणि त्यामुळे वेगवेगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान ठाण्यातही यावेळी आरक्षणासंबंधी बैठक झाली। ओबीसी वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण कसं देणार याचं त्यांनी विश्लेषण करावं अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे। एकीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन सुरू आहे, तर दुसरीकडे जोपर्यंत आरक्षणासह मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केला। मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला। धनगर आरक्षणासंदर्भात टीसचा अहवाल देऊन 1.5 महिना लोटला तरी सरकार केंद्राला अहवाल सादर का करत नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मानखुर इथं प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जवळपास 100 पेक्षा अधिक जवान तैनात करण्यात आले होते। तर इतर काही घडामोडी पाहणार आहोत। वेगवान राज्यातील सर्व एपीएमसी अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत संपावर गेल्या आहेत। सरकारच्या बाजार कायद्याविरोधात बाजार समित्यांनी संपाचा हत्यार उपसलाय। दरम्यान बाजार समित्यांनी पुकारलेल्या संपात बाजार समितीमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, आडते आणि वाहतूकदारही सामील झाले। जर हा संप असाच कायम राहिला तर भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्य सरकारनं काढलेल्या पणन कायद्यात बदल करणारा अध्यादेश काढल्याविरोधात आज जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामगारांनी बेमुदत संप पुकारला आणि माथाडी कामगार चळवळीची मोडतोड करणाऱ्या सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं हमाल, तोलाईदार आणि माथाडी कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलं। सोबतच मार्केट यार्डवर मोर्चाही काढला। राज्यातील माथाडी मंडळ बरखास्त करून मुंबईमध्ये एकच माथाडी मंडळ उभारण्याचा मानस आहे आणि याच्याच निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दररोज कोसळत असून आता तर कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 150 ते 200 रुपये इतकाच भाव मिळतोय। कांद्याची राज्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावला शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात रेल रोको आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपालिकेच्या 9 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत 10 प्रभागातील 20 वॉर्डकरिता 207 अर्ज दाखल झाले, तर 29 नोव्हेंबरला ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। दरम्यान 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। पाणी टंचाईमुळे पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव इथल्या शेतकऱ्यानं पपईची बाग ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरून टाकले। 70,000 रुपयांचा खर्च करून त्यानं ही बाग जोपासली होती। नासानं मंगळावर उतरवलेल्या यानाचं प्रक्षेपण थेट धुळ्यातल्या विद्यार्थ्यांनाही पाहायला मिळालं। धुळ्यातील आदिवासी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांनी पुढाकार घेऊन डिजिटल स्कूलच्या माध्यमातून मुलांना हे प्रक्षेपण दाखवलं आणि त्यामुळे मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली।
पुण्यातल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी तलवारबाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं। हडपसर इथं आयोजित एका स्वसंरक्षणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही प्रात्यक्षिक दाखवलं। औरंगाबादच्या हर्सुलमध्ये घोड्यांची प्रसिद्ध स्पर्धा पार पडली। हरसिद्धी माता देवीच्या उत्सवानिमित्त 3 दिवसीय यात्रा भरती आणि या यात्रेवेळी मोटरसायकलवर नृत्य करणाऱ्या पेट्रोल नावाच्या घोड्याला आकर्षक घोड्याचं बक्षीस देण्यात आलं। स्पर्धेच्या सर्वात शेवटी घोड्यांच्या नृत्याची जुगलबंदी सुद्धा लावण्यात आली। इतरही बातम्या बघणार आहोत। रिझर्व्ह बँकेच्या संसदीय समितीसमोर आज गव्हर्नर उर्जित पटेल हजर झाले होते। यावेळी त्यांनी नोटबंदीचा प्रभाव हा क्षणिक आणि होता असं स्पष्ट केलेलं आहे। स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% वाढवण्यास अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे घरांच्या किमतीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। साखर खाण्यामध्ये भारतीय जगात अव्वल आहेत अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे। जगातल्या एकूण उत्पादित साखरेपैकी 15% साखर फक्त भारतीय खातात अशी माहिती पुढे आली आहे। अमेरिकेतल्या अनेक भागांना जोरदार बर्फवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। शिकागो, कन्सास, मेसाउर या ठिकाणी पडत असलेल्या बर्फामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आणि या सगळ्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसलाय। अमेरिकेत आता ख्रिसमसची लगबग सुरू झालेली आहे। राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी ख्रिसमस ट्री उभारण्यात आलेली आहेत। ख्रिसमस निमित्तानं इथल्या एका विशेष खोलीला मनोहारी सजावट करण्यात येते।